मर्मज्ञ रसिक हो नमस्कार. मुक्ती कीर्तनमाला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. या चॅनलवरून वेगवेगळे कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्याप्रमाणे कालपासून एका अमूल्य पुस्तकाचं अभिवाचन करत आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भगवद्गीता हे पुस्तकं जशी आपण घरात बाळगतो हे क्रियापद मुद्दाम वापरलं आहे. नुसता संग्रह करतो नव्हे, आपलेपणाने बाळगतो आणि वाचन मनन करतो, त्या दर्जाचं हे पुस्तक आहे. लेखक आहेत शरद कुलकर्णी, प्राध्यापक शरद कुलकर्णी. आणि पुस्तकाचं नाव आहे पूर्णत्वाचे प्रवासी. 1983 पुस्तक आहे. कोणाला मिळालं तर अवश्य संग्रहात ठेवा. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला वाचायला वेळ नाही म्हणून मोबाईलवर सहज लाभ घेता येईल अशा तऱ्हेनं या पुस्तकातल्या प्रकरणांचे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण अवश्य लाभ घ्या. काल पहिलं प्रकरण झालं. आज दुसरं. काल आई या विषयावर आपण उहापोह बघितला. आज बाप म्हणजे गुरुमाऊली या विषयावरचा उहापोह आपण बघणार आहोत. हे पत्रसुद्धा 25/4/1983 लिहिलेलं आहे. या पुस्तकाची रचना पत्रलेखन अशी आहे. ज्यांना काहीही कळत नाही अशा अर्भकांना आजोबांनी लिहिलेलं पत्र, अशा स्वरूपातलं हे लिखाण आहे. आपण आरंभ करूया. पूर्णत्वाचे प्रवासी. आजचा विषय आहे बाप गुरुमाऊली. आज माझ्या मनात जे विचार दाटले आहेत ते बापाच्या आणि लेकाच्या नात्याचे, आजोबाच्या आणि नातवाच्या नात्याचे. एक पुरुष ज्यावेळी पिता होतो आणि त्यानंतर पितामह होतो त्यावेळी काय होतो? स्त्री आई झाल्याबरोबर तिला बाळाला दूध देण्याची जशी उर्मी येते तशी बापाची उर्मी कोणती? प्राणी पातळीवर बाप हा जन्माला एक कारण आणि त्यानंतर रक्षण करणारा, अन्न आणि निवारा पुरवणारा एवढाच असतो. या पुढच्या काळात हे बिगेटिंगचं कामसुद्धा कृत्रिम गर्भधारणा किंवा टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखीन तत्सम काही पद्धतीनं सगळ्या पुरुषांकडे राहणार नाही. अति प्राचीन काळी आजच्यासारखी विवाह पद्धती नव्हती आणि त्यावेळीसुद्धा नेमक्या कोणत्या पुरुषामुळे एखाद्या बाळाचा जन्म झाला हे सांगणं शक्य नव्हतं आणि तसा प्रयत्नही होत नसेल. मग त्या अपत्य स्त्रीचं, त्या गणाचं, त्या संघाचं ठरत असेल. मग बापाचं नातं म्हणजे काय? माझी आई मी 10 वर्षांचा असतानाच गेली आणि त्यानंतर माझ्या बाबावर आईची आणि बापाची भूमिका बजावण्याची पाळी आली. त्यांना आम्ही दादा म्हणत होतो. अगदी लहानपणीसुद्धा दादानी मला अभ्यास कर असं कधीही सांगितलं नाही. आई गेली आणि शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या वेळी माझ्या बाबांनी जर कोणती काळजी घेतली असेल तर परीक्षेच्या आदल्या रात्री मी डोक्याला तेल लावून शांत झोपलो की नाही याचीच. पण ते जिथे जात तिथे मला बरोबर नेत. मी 4 वर्षांचा असताना दादा गांधींच्या असहकाराच्या मोहिमेत होते. म्हणजे ते साल होतं 1930 आणि त्यावेळी
प्रभात फेऱ्या निघत, मिरवणुका निघत, त्यातसुद्धा दादांच्या बरोबर मी बरेच वेळा त्यांच्याबरोबर जात असे. त्यामुळे एकदा जेव्हा दादांना भूमिगत होण्याची वेळ आली, तेव्हा लोकांनी काय केलं, मला ते काय बैलगाडीत घातलं आणि कृष्णाचं रूप देऊन मिरवणुकीच्या अग्रभागी बसवलं. दादांच्या सामाजिक चळवळी म्हणजे नवीन शाळा काढायच्या, सहकारी सोसायट्या सुरू करायच्या, अशा खूप असत. आणि त्यानिमित्तानं अनेक लोक आमच्या घरी येत, चर्चा वादविवाद चालत. अशा वेळी मी सुद्धा उघडं तोंड करून कान उघडं ठेवून ते ऐकत बसेल. आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे दादानी मला अशा वेळी मांडीवर घेतला नाही किंवा फार जवळसुद्धा उभं केलं नाही. ते सुख नातू या नात्यानं मी माझ्या आजोबांकडून अनुभवलं. कोळोशी गावात मी जात असे, मोठ्या मुलाचा मुलगा आणि नंतरच्या काळात आई वेगळा, म्हणून दाजी म्हणजे माझे आजोबा माझं जास्तच कोड कौतुक करीत. ते ज्यावेळी गावाच्या तंटाबखेड्याचा निर्णय करीत ना, त्यावेळी मला अगदी जवळ बसवत असत. माझे वडील तर त्यांच्याजवळ उभेसुद्धा राहत नसत, पण मी नातू, आजोबांच्या पोटावर बसण्याचा हक्क मला होता. आई गेली आणि मी ज्यावेळी गावी कोळोशीला जायचा, त्यावेळी माझी झोपण्याची जागा दाजींच्या पलंगावर त्यांच्या शेजारीच होती. ते माझ्याशी फारसं बोलत नसत. त्यांनी मला फारशा गोष्टी वगैरे सांगितल्या असं काही आठवत नाही, पण त्यांचं सान्निध्य हवंसं वाटत असे. ते जवळ असले की आपणसुद्धा कोणी मोठे आहोत, मोठे होणार आहोत असं वाटायचं. गावात दाजींचा दरारासुद्धा मोठा होता. लोकांना त्यांच्याबद्दल खूप आदर वाटायचा आणि दाजींची गावचे प्रश्न सोडवायची रीतसुद्धा मोठी शहाणी होती. त्यावेळी ग्रामपंचायत वगैरे निवडणुकावर आधारलेल्या संस्था नव्हत्या, पण गावात बलुतेदार असायचे, बलुतेदार. त्यात एक शहाणा महार होता, त्याचं नाव होतं यसनाक. सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे हा सुद्धा अस्पृश्य, पण गावचे प्रश्न सोडवताना दाजी इतर ब्राह्मण, मराठे, वैश्य अशा स्पृश्य मंडळींबरोबर या महार चांभारांनासुद्धा बोलावून घेत, त्यांचं मत ऐकून घेत आणि या सगळ्यांच्या मतांचा संगम करून निर्णय देत. या त्यांच्या पद्धतीमुळे त्या काळातसुद्धा आमच्या गावात शाळा झाली. एवढंच नव्हे तर शेतीशाळा सुरू झाली आणि नंतर तर एक हरिजन शिक्षकसुद्धा त्या शाळेत सुखानं काम करू शकला. या अशा अनेक गावच्या बैठकीत मी दाजींच्या बाजूला बसलो होतो. श्रवण आणि मनन या पद्धतीनं शिकत होतो. जरी दादा दाजींच्या शेजारी उभे राहत नसत, तरी त्यांच्यात दुरावा होता, राग होता असं काही नाही. भौतिक अंतर होतं, तरीसुद्धा आंतरिक एकता कशी असू शकते हे दाजी आणि दादांच्या संबंधातून मला कळलं. दादांच्या लहानपणी गावात आणि जवळपासच्या पंचक्रोशीतसुद्धा इंग्रजी शाळा नव्हती, पण दादांना तर शिकायचं होतं, त्याकरता मुंबईला जायचं होतं. अडचण होती ती दादांच्या आईची. तिला तिच्या प्रेमामुळे असं वाटे, असं शिकून तरी काय मिळणार आहे. ती म्हणे, शंकरा तू माझ्या दृष्टीसमोर राहा, खा पी आणि मोठा हो, तुला काय कमी आहे. पण दाजींनी तिची समजूत घातली आणि पुढेसुद्धा कधी सामाजिक राजकीय चळवळीतल्या कामामुळे तर कधी शारीरिक अस्वास्थ्यामुळे दादा ज्या ज्यावेळी अडचणीत आले
त्यावेळी ते दाजींकडेच धावले. आपल्या शंकराची स्तुती त्यांनी त्यांच्यासमोर कधीही केली नाही, पण ते समोर नसताना इतरांशी बोलताना त्यांना आपल्या मुलाबद्दलचा जो अभिमान वाटे तो प्रगट होत असे. खरं म्हणजे दाजींची नोकरी सरकारी, रेव्हेन्यू खात्यातली, म्हणजे तलाठ्याची. दादांच्या राजकीय चळवळीतल्या कामामुळे ती नोकरीसुद्धा जाण्याचा धोका होता, पण त्यांनी दादांना कधीच आडकाठी घातली नाही आणि स्वतःसुद्धा जमेल तेवढं गाव पुढे नेण्याचं, सुधारण्याचं काम ते करीत राहिले. दादांचं माझ्याशी जे नातं होतं ना, ते त्यांच्या आणि दाजीच्या नात्यासारखंच होतं. त्यात वरपांगी प्रेमाचा देखावा जरासुद्धा नव्हता. पण मी कोणतीही चूक केली, काहीही माझी अडचण असली तर आश्रयाकरता मला त्यांच्या छायेत राहता येईल हा विश्वास त्यांनी मला दिला होता. एकदा मात्र मीच त्यांना अडचणीत घातलं होतं. म्हणजे 1942चं वर्ष. मी त्यावेळी पालघरला इंग्रजी शाळेत होतो आणि बाबा बॉम्बे स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत होते. त्या वर्षाच्या 9 ऑगस्टला ज्यावेळी ब्रिटिश सरकारने गांधींना तुरुंगात टाकलं, त्यावेळी आम्हा तरुणांची कानशिरं तापली, राग आला. पण मिरवणुका काढणं एवढंच काय त्या हातात होतं. मिरवणुका काढल्या, त्यावर फायरिंग झालं, हे सगळं दादा बघत होते. पण तत्पूर्वीच त्यांच्या भूमिकेत बदल झाला होता. माझी आई, त्यानंतर माझी ताईसुद्धा वारली होती. ताईच्या मृत्यूनंतर दादांची प्रकृती खचली आणि तशात मी भूमिगत होऊन करीन नाही तर मरेन या मोहिमेत सामील व्हायचं ठरवलं. डू ऑर डाय, डू ऑर डाय. आणि दादांना न कळवता पालघर सोडलं. दादांचे आईचं मन, म्हणजे दादांच्या मनातली आई खूप दुःखी झाली. बापाचं मन त्यांना सांगत होतं की अरे, तू तुझ्या तरुणपणी जे केलं असतंस ना, तेच तुझा मुलगा आज करतो आहे, करू दे त्याला. पण दुसरं आईचं मन त्यांना म्हणालं असणार की त्याची आई असती ना तर तिने त्याला घरातच ठेवून घेतलं असतं, कारण अजून तो लहान आहे. त्यांच्या मित्रांकडून, जे माझेसुद्धा नेते होते, त्यांच्याकडून दादांनी मला निरोप पाठवला, मी तुझ्यावर रागावलो नाही, पण तू घरी आलास तर बरं होईल. काही महिन्यांनी मी परत आलो. त्यानंतर दादांची प्रकृती खूप खालावली आणि आम्ही सगळे कोळोशी गावात आमच्या मूळ गावी राहायला गेलो. पण यानंतरच्या 16व्या वर्षानंतरच्या माझ्या सगळ्या प्रश्नात दादांनी केवळ माझ्या मित्राची भूमिका घेतली. त्याने त्यांचा निर्णय माझ्यावर कधीच लादला नाही. एवढंच नव्हे तर ते मलाच निर्णय घ्यायला लावीत. अर्थात चर्चासुद्धा करत असत. मला माहीत नसलेली माहिती पुरवीत. प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रे मित्रपदाचरेत हे सुभाषित दादांनी सर्वार्थानं पुरं केलं. 1943मध्ये असाच एक विलक्षण प्रसंग ओढवला. दादा आजारी होते, कोळोशी गावात होते आणि मी कणकवलीच्या शाळेत होतो. त्या शाळेच्या त्यावेळच्या संचालकांना स्वातंत्र्य चळवळीबद्दल आस्था नव्हती आणि मी तर चळवळीत अडकलेला. त्यामुळे त्या वर्षाच्या शेवटी त्या शाळा चालकांनी मला रस्तिकेट करायचा डाव घातला. म्हणून मग मी मुंबईला यायचं ठरवलं. कदाचित या शाळा चालकांची मी माफी मागितली असती तर हा प्रश्न सुटलासुद्धा असता, कारण या सगळ्या खटाटोपातसुद्धा माझी अभ्यासातली प्रगती चांगली होती.
वर्गात मी नेहमी पहिलाच असे. दादानी याबाबत मला कोणताही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं. शरणागती पत्करण्यापेक्षा मी मुंबईला आलो. सुदैवानं दादांच्याच एका मित्राच्या घरी मित्राच्या मास्तरांच्या मदतीनं मला त्यांच्या शाळेत प्रवेश मिळाला. त्यांचं नाव होतं नाबर. ती सगळी कथा मी कधीतरी सांगेन. पण स्वतः खूप आजारी असतानासुद्धा स्वतःच्या मुलाचं भवितव्य कोत्या नजरेनं न बघता त्याला त्याचे निर्णय घ्यायला मुभा द्यायला एक विलक्षण धैर्य लागतं. ही अनास्था नव्हती, हे माझ्याबद्दलचं प्रेम होतं, ते बापाचं प्रेम होतं. केवळ शरीर रक्षण्याकरता आणि निवारा पुरवणाऱ्या पित्याचं प्रेम नव्हतं, तर त्याहूनसुद्धा वरच्या पातळीवरचं मुलाच्या स्वचं, त्याच्या विश्वासाचं, श्रद्धेचं रक्षण करणाऱ्या बापाचं ते प्रेम होतं. दादांचं हे प्रेम फक्त दादाने स्वतःच्या मुलावरच केलं का? माझे एक काका होते, त्यांना आम्ही तात्या म्हणतो. ते दादांचे सगळ्यात धाकटे बंधू. दादांचं पहिलं अपत्य या तात्यांपेक्षा वयाने खूप मोठं. तात्यांचं बरंचसं शिक्षण आमच्या घरी झालं. दादा त्यांनासुद्धा आपल्या मुलासारखं मानत आणि तात्यांनीच नव्हे तर पुढे आमच्या काकीनंसुद्धा दादांना आपल्या वडिलांसारखाच मान दिला. दादांच्या वृद्धपणी तात्या माईनंच त्यांची माझ्यापेक्षा जास्त सेवा केली. दादा पेण पनवेलमध्ये बँकेत नोकरीत होते. म्हणजे माझ्या अगदी लहानपणी एक बाबू ढमाले नावाचा एक नोकर होता. त्याला आईवडील नव्हते. तो आमच्याकडे आला त्यावेळी जरा अशक्तच होता, ठेंगू होता, अज्ञानी होता. दादा आपल्या कामाच्या निमित्तानं सहकारी सोसायट्यांची उभारणी करीत त्यांच्यावर देखरेख करण्याकरता कोकणातल्या खेड्यापाड्यातून हिंडत. बराच प्रवास बैलगाडीतून. मोटारी नुकत्याच सुरू झाल्या होत्या. बाबू दादांबरोबर जात असे, त्यांचा स्वयंपाक करी. पण हळूहळू बाबू आमच्या घरचाच झाला. तो सुद्धा दादांचा एक मुलगाच बनला. त्याला आत्मविश्वास आला. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. आईच्या आजारपणातसुद्धा त्याने खूप कष्ट केले. पुढे दादांची बदली पालघरला झाली. त्यावेळी दादाने त्याला बँकेतच नोकरी मिळवून दिली. बाबूनं आपल्या वडिलांकडून त्याला मिळालेल्या दागिन्यांचा डबा दादांच्याकडे दिला होता. तो त्याच्या लग्नात दादाने त्याला परत दिला. बऱ्याच वर्षांनी जेव्हा माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं ना, त्यावेळी बाबू पेणहून मुद्दाम पुण्याला आला. दादांना भेटायला आला. लग्नात पडेल काम करायला आला. दादांच्या शेवटच्या आजारपणातसुद्धा बाबू त्यांना भेटायला आला आणि त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा मला भेटायला आला. मला पाहताच भावाने मारावी तशी घट्ट मिठी मारून तो ओक्साबोक्षे रडला आणि म्हणाला, आज मला नातवंड आहेत, मी सुखी आहे, पण हे सगळं तुझ्या दादामुळे झालं. त्यांनी मला माणूस बनवलं. मला वाटतं आपण जन्माला येतो ते एक प्राणी म्हणून आणि त्यानंतरच्या संस्कारातून आपण माणूस बनत असतो. बापाचं कार्य काय? मुलाला माणूस बनवायचं. त्याच्यावर ते संस्कार होतील याची काळजी घ्यायची. पण सगळेच रक्ताचे बाप मुलाची अशी काळजी घेतात का? जोपासना करतात का? की बोका जसा मांजरीच्या पिलांना मारतो तसा एखादा बाप आपल्या मुलांना स्वतःच्या स्वार्थासाठी वाईट उद्योगाला लावतो. होय, असेही बाप असतात. बोक्याला निदान मांजरीची पिल्लं कदाचित आपल्याच रक्ताची असतील हे माहीत नसतं, पण मानवी नावं घेऊन
वावरणारे हे बोके त्यांचंच नाव लावणाऱ्या मुलाचं स्वतःच्या तात्पुरत्या स्वार्थासाठी वाटोळं करतात. ही माणसं प्राणांच्याही खालच्या पातळीवर जगत असतात असंच म्हणावं लागेल. मानवी मनानं जशी देवत्वाची कल्पना केली तशीच राक्षसीपणाची कल्पनासुद्धा बांधली आहे. आणि हे सगळे बाप त्या राक्षसी पातळीवर प्राण्यांच्याही खालच्या पातळीवर विकृत अवस्थेत जगत असतात. बापाचा मानवी धर्म मुलाच्या मनाची कौशल्याची जोपासना करण्याचा. तो सर्वसामान्य पुरुष गृहस्थाश्रमात लग्न झाल्यानंतर शिकत असतो. पण हा धर्म शिकायला लग्नच करायला लागतं, स्वतःच्या रक्ताची मुलंच असावी लागतात असं मात्र नाही. असा एक ब्रह्मचारी बाप मला भेटला होता. लोक त्यांना प्रिन्सिपॉल सोनोपंत दांडेकर असं म्हणतात. सोनोपंत दांडेकर. वारकरी संप्रदायात त्यांना सोनूमामा म्हणत. ते ब्रह्मचारी होते. चेहऱ्यावर ज्ञानाचं आणि ब्रह्मचारित्वाचं तेज दिसे. त्यामुळे बरेच विद्यार्थी त्यांना घाबरतसुद्धा. मला त्यांच्याकडून बापाचं प्रेम मिळालं. त्यांची माझी पहिली भेट मी मॅट्रिक झाल्यानंतर रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलो त्यावेळी झाली. मला मॅट्रिकमध्ये उत्तम गुण मिळाले होते. तेव्हा प्राचार्य दांडेकरांनी मला विचारलं, तू सायन्सला का जात नाही? खरं कारण असं होतं की सायन्स घेतलं असतं तर नोकरी करून शिकता आलं नसतं. आर्ट्सचा कोर्स होता तो सकाळी असायचा. तो सांभाळून मला पैसे मिळवता आले असते आणि इतरसुद्धा सामाजिक चळवळीत भाग घेता आला असता. त्यावेळी म्हणजे 1944 साली दादांची बदली किर्लोस्करवाडीला झाली होती. पण त्यांच्यावर मला माझा शिक्षणाचा भार घालायचा नव्हता. मी म्हटलं असतं तर तो त्याने आनंदानं घेतलाही असता. पण त्यांची प्रकृती या आधीच्या आजारातून पूर्ण बरीसुद्धा झाली नव्हती. तेव्हा मी माझं आर्ट्सला जाण्याचं खरं कारण दादांपासून आणि प्राचार्य दांडेकरांपासूनसुद्धा लपवून ठेवलं. आणि दुसरं कारण ते सुद्धा बऱ्याच अंशी खरंच आहे. प्राचार्य दांडेकरांना मी सांगितलं की मला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास. ते मला म्हणाले, तो अभ्यास तुला नंतरसुद्धा करता येईल. बाकीच्या हुशार विद्यार्थ्यांसारखा तू सायन्सला जा, डॉक्टर हो, इंजिनियर हो. पण हा वाद फार न घालता त्याने मला कॉलेजात प्रवेश दिला. पण त्या भेटीत आणि त्या संवादात मला त्यांच्याबद्दलची भीती वाटत होती ती गेली आणि त्याची जागा कुतूहलानं घेतली. मला त्यावेळीसुद्धा तत्त्वज्ञानविषयक वाचायची आवड होती, पण तितकाच भोंदू साधू संतांबद्दल तिटकारा होता. अनेक ब्रह्मचारी टिळामाळा लावणारे फसवे असतात हे मला माहीत होतं. आणि चमकतं ते सगळं सोनंच आहे का याची मला शंका पण असते. कॉलेजच्या पहिल्या 2 वर्षात प्राचार्य दांडेकरांबरोबर माझा वैयक्तिक संबंध फारसा आला नाही. पण अनेक विद्यार्थ्यांना ते मदत करीत एवढं कळलं. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या काही प्रवचनांना मी गेलो होतो. पण त्यावेळी माझं मन राजकीय सामाजिक चळवळीत अधिक गुंतलं होतं. पुढे BA MA यावेळी मात्र मी तत्त्वज्ञान विषय घेतला आणि त्यामुळे दांडेकरांचं जवळून दर्शन झालं. एक प्राध्यापक म्हणून आणि संत वारकरी किंवा वारकरी पंथाचा एक सर्वमान्य नेता म्हणून, एक रसाळ प्रवचनकार म्हणून त्यांचं दर्शन अनेकांना झालेलं आहे. पण माझ्या मनात त्यांचं जे देऊळ आहे
ते या ब्रह्मचार्याचे बाप या नात्याने. मी पुण्याच्या SP कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. त्यावेळी मामा म्हणजेच दांडेकर महाराज, त्यावेळी त्यांना पुण्यातल्या सगळ्याच घरातून मामाच म्हणत असत. रात्री हॉस्टेलवर फेरी मारीत. कोणा विद्यार्थ्याच्या काही अडचणी असल्या तर त्या ऐकून घेत त्याला मदत करीत. एकदा रात्री 12 वाजता त्याने माझ्या खोलीचं दार ठोठावलं. मी अभ्यास करत होतो. पुस्तकांचा पसारा पडला होता. अगदी माझ्या वडिलांच्या म्हणजे दादांच्या थाटात मामा म्हणाले, फार जागू नकोस हो, फार तर पहाटे उठ, प्रकृती चांगली राहायला हवी. पुढे परीक्षा जवळ आल्या. त्यांनी मला त्यांच्या प्रवचनाला यायची बंदीच केली. मी MAला होतो आणि माझ्याबरोबर प्रसिद्ध संत वारकरी नेते धुंडा महाराज देगलूरकर यांचा मुलगा वसंत हॉस्टेलमध्ये होता. आम्ही अभ्याससुद्धा एकत्र करत होतो. पंढरपूरला आषाढी एकादशीची मोठी जत्रा भरते. देगलूरकर महाराजांचा मठ तिथेच आहे. सोनू मामा दरवर्षी पुण्याहून पंढरपूरला यात्रेबरोबर चालत जायचे. यावर्षी वसंताच्या आग्रहावरून मी सुद्धा आषाढीला पंढरपूरला जायचं ठरवलं. आम्ही दोघेही गेलो. देगलूरकरांच्या मठातच आम्ही उतरलो. पण त्यावर्षी साने गुरुजींनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळायला हवा म्हणून पंढरपूरला सत्याग्रह करायचा ठरवला होता. आणि मामा हा प्रश्न सामोपचाराने मिटावा म्हणून प्रयत्न करत होते. पण त्यावर्षी तो प्रश्न काही सुटला नाही. अर्थात माझ्या सामाजिक मनानं धार्मिक मनावर मात केली आणि मी सुद्धा विठोबाचं दर्शन घ्यायचं नाही असं ठरवलं. पंढरीला येऊन धुंडा महाराजांच्या घरात राहून पंढरीच्या विठोबाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणजे जुन्या रूढीप्रमाणे पाप. सोनू मामानं हे माहीत होतं. पण त्याने एका शब्दानंही मी देवळात जाऊन दर्शन घ्यावं असं सुचवलं नाही. मी आणि वसंता चंद्रभागेच्या वाळवंटातून भटकत अनेक खेडूत वारकरी मंडळींची कीर्तनं ऐकत होतो आणि विठोबाची मनातून प्रार्थना करत होतो. पण त्याच्या दगडी पायावर डोकं ठेवण्याचा योग अजून आला नाही. पण याहून सुद्धा एक विलक्षण अनुभव नंतर आला. हा ब्रह्मचारी एकाच वेळी बाप होऊ शकतो आणि आईसुद्धा होऊ शकतो. त्यावेळी मी हॉस्टेलचा पर्यवेक्षक होतो. BAला प्रथम वर्ग मिळाला म्हणजे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला हा मान मिळत असेल. या हॉस्टेलच्या मागे खूप मोठं पटांगण आहे. तिथे अनेक लहान मोठी मुलं खेळायला येतात. हॉस्टेलचा नोकर या संधीचा फायदा घेऊन त्यातल्या काही लहान लहान मुलांना फितवून त्यांच्याबरोबर काही अनैतिक व्यवहार करीत असे. हॉस्टेलमधल्या एका देशपांडे नावाच्या मुलानं हे बघितलं. त्यावेळी मी तिथे नव्हतो आणि मग देशपांडेनं त्या नोकराला चांगला मार दिला आणि नंतर माझ्याकडे याबद्दल तक्रार केली. मी लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मामांना हा प्रकार सांगितला. त्याने मला सांगितलं, सकाळी त्या नोकराला ऑफिसमध्ये घेऊन ये. त्याप्रमाणे मी त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेलो. मामांच्या ऑफिसमध्ये शिरल्याबरोबर हा नोकर गोरामोरा झाला. मामाने रागानं त्याच्याकडे बघितलं. त्याने आपली चूक कबूल केली. वाईट सवय सोडतो पण क्षमा करा असं सांगितलं. मामा म्हणाले, ही सवय वाईट आहे. तुला स्वतःला सुद्धा बायको मुलं आहेत. तुझ्या मुलांच्या लहानपणाचा गैरफायदा कोणी घेतला तर तुला कसं वाटेल. जरा रागातच त्याला सुनावलं
आणि सांगितलं तुला नोकरीतून काढून टाकलेलं आहे. त्या नोकरानं दयेची परत परत याचना केली, पण ती त्यांनी मानली नाही आणि रागातच सांगितलं खोलीच्या बाहेर निघून जा. तो खोलीतून बाहेर गेला आणि मामांची रागीट मुद्रा बदलली. अत्यंत शांतपणे ते मला म्हणाले, याच्या नोकरीची सोय मी माझ्याच एका मित्राकडे केलेली आहे. त्याने एक पत्र माझ्याकडे दिलं आणि मला सांगितलं दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन या मित्राकडे जा. मात्र या दिवशी संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन पुन्हा त्याला नीट वागण्याबद्दल समजावून सांग. मला काहीच कळेना की क्षणार्धात अतिशय रागावला हा माणूस त्याच नोकराच्या भविष्याबद्दल एवढी काळजी कशी घेतो. थोड्याच वेळानं मामा आमच्या वर्गात आले आणि प्लेटोवरचं व्याख्यानसुद्धा द्यायला त्यांनी सुरुवात केली. पुढच्या शतकात जरी आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचे प्रकार अस्तित्वात आले आणि रक्ताचा बाप कोण हे सांगता आलं नाही, तरी मनाचं संवर्धन करणारा बाप लागेलच. शरीराला त्या गरजा पुरवणाऱ्या सरकारी किंवा सहकारी संस्था सुरू करता येतील. त्यांना बालकाश्रम म्हणा, पाळणाघरं म्हणा, पण माणसाच्या वाढीला, मनाच्या आत्म्याच्या वाढीला जी बापाची गरज आहे ती कोणतीही संस्था पुरवू शकणार नाही. बाप ही एक वृत्ती आहे, वे ऑफ लाईफ आहे. आर्थिक पोषणाची काही तांत्रिक व्यवस्था नव्हे. आणि व्यक्तीची वाढ अशा रीतीने बाप होण्यात, आईबाप बनण्यात होत असते. किंबहुना एका खोल अर्थानं आई आणि बाप या संकल्पनात फार फरक नाहीच. जो खरा बाप असतो तो आई पण असतो. आणि या संदर्भात अर्धनारी नटेश्वराचं प्रतीक मला बऱ्याच वेळा आकर्षित करतं. माणसाची परम अवस्था कोणती, उच्च पातळी कोणती? ज्यावेळी त्यानं स्त्रीत्वाचं आणि पुरुषत्वाचे दोन्ही गुण बाणवलेले असतात, तो आई झाला आणि बापही झाला, पृथ्वी झाला आणि सूर्य झाला. आणि हा अर्धनारी नटेश्वर सर्वसंग परित्याग करून अरण्यात राहत नाही. तो समाजातल्या साऱ्या कलांना, वृत्तींना जागवतो, जोपासतो. रामकृष्ण परमहंस म्हणजे विवेकानंदांचे गुरु काही काळ मुद्दाम स्त्री वेशात राहिले होते. स्त्रियांची कामं ते त्यावेळी करीत असत. महात्मा गांधींनीही त्यांच्या उत्तर वयात आईपणा अनुभवण्याचे प्रयोग केले होते. या अनेक सामान्य जनांना स्त्रीत्वाची परमोच्च अवस्था म्हणजे आई होणं हे समजत नाही. त्यांना गांधींचे हे प्रयोगसुद्धा समजले नाहीत. त्यांनी त्यांच्यावर म्हातारचळ म्हणून टीकासुद्धा केली. फ्राईड वाचून गांधींचे प्रयोग किंवा रामकृष्ण परमहंसांचं हे वागणं समजणार नाही. त्या पातळीवरचे नियम वेगळे आहेत. प्राध्यापक दांडेकर काय, रामकृष्ण परमहंस काय, महात्मा गांधी काय, यांचे आईबाप कोण, यांचं मन कोणी जोपासलं, यांच्यातला देव कोणी जागा केला? ज्याने बापाच्या नात्याने यांना वाढवलं असा त्यांनाही कोणी गुरु भेटला असणारच. आणि मग ही मंडळी अशी एक पातळी गाठतात की त्यांना बाप रखुमादेवी वरू, हा परमेश्वर हाच माझा बाप असं वाटायला लागतं. मग एखादा विनोबा भावे त्या गीतेला आपली माऊली मानतो. एखादा जीझस ख्राइस्ट त्या परमेश्वराला होली फादर, पवित्र बाप म्हणून संबोधतो. शेवटी स्वतःचं बापसुद्धा स्वतःच शोधून काढायचे असतात. स्वतःचे बापसुद्धा स्वतःच शोधून काढायचे असतात. ते असतात अवतीभोवतीच. आपण कधी रांगत त्यांच्याकडे जातो, त्यांची ते वाट बघत असतात. आपल्याला कडेवर घेऊन हे विश्व दाखवावं अशी त्यांचीसुद्धा इच्छा असते. पण आपणच समोर पडलेल्या एखाद्या मोडक्या खेळण्यात गुंतलेलो असतो, मान वर करीतच नाही. माझ्या बाळांनो, रांगत असतानासुद्धा मान वर करायला शिका. अवतीभोवती पहा.
धुंडाळा. बाप निश्चितच सापडतील आणि एक दिवस असा येईल की तुम्ही अनेकांचे बाप व्हाल. पुढचा भाग परत कधीतरी. धन्यवाद. असेच ऐकत रहा.